चला मोल करेल लागले कामाला सकाळ सकाळ भावा बहिणीनं. पीठ मळून ठेवलंय मोलकरणी ना. आता ही करते, बेसन बनवायचंय म्हणून बेसनाची बी तयारी करून ठेवली. हिरवी मिरची बारीक केली. चला म्हणलं स्वयंपाक पाणी करावा सकाळ सकाळ. परत कसं आहे, साहेबीन उठतेल्या, साहेबीन आंघोळ पांघोळ करून जेवायला बसतेल्या. आंघोळ बी करतात का नाही काय मग. झाला चहा नाश्ता भावा बहिणींनो सकाळचा. आता चाललंय बेसन बनवायचं म्हणून हिरवी मिरची लसूण जिरं टाकून नका हळद टाकून करून ठेवलेलं आहे. आता बेसन मस्त पीक बनवायचं. मायरे ए मायरा जगत पलीकडल्या घरात मग कडे आण बारकी त्यांच्या इकडून आजी आईकडनं पण नाही. हा तिथे तिथे आणलेली बारकी. हा अंड्याला आणलेली वांगर दिली त्या. रात्री कोण जेवलं नाही भावा बहिणीने. मी पण जेवली नाही बघा. रात्रीचं कालवण आहे तसंच. चपात्या कालच्या केलेल्या होत्या 4-5 चपात्या. म्हणजे चपाती केली नव्हती. भात आणि कालवणच केलं तर त्यातला बी भाता का एवढा राहिला. पण जेवलंच नाही रात्री म्हणल्यावर. मायरा जेवली होती. मॅडम आल्या जेवल्या होत्या. म्हणल्यानंतर रात्र कोण जेवलंच नाही. राहिलंय आणि पाणी पिल्लं. आता हेच खायचं गरम करू काय करायचं. तर भावा बहिणीनो काल गेल्या होत्या मॅडम दवाखान्यात गेल्या होत्या. गोळ्या आणायला संपल्या होत्या म्हणून. इथं सांगितलं मला एक आणि तिथून पुढे त्यांनी केलं एक. गपचिप गेल्या माझ्या सासरवाडीला. माझ्या सासरवाडीला गपचिप जाऊन आल्या भावा बहिणीनं. मला कानाची कोय नाही. ज्यावेळेस मला इथं आल्यावर माहेरीला सांगताना मला समजलं. नाही तिथून फोन आला. तिथून फोन आला होता. त्यांच्या इथल्या शेजाऱ्यांच्या फोनवर केला होता त्यांनी फोन. तर ते शेजाऱ्यानं काय बी लवकर आलेली नाही. लवकर पोचल्या होत्या. मला आली शेजारी 4 वाजता सांगायला की तुमच्या मॅडम इकडे गेलेले आहे त्या. फोन केला म्हणून तिथून फोन केला. तर आमचा हजबंड ती संगच होत्या. तर हजबंडला म्हणल्या जणू तुमची बायको आणायची का इकडं. तुमची आणा पाण्याची जर तारंबळ होत असेल तर मालक म्हणते तर नाही तिला इकडं आणायची नाही. मी तर कुठं मागं लागली आहे. हजबंडला सांगणं माझं आहे. मी बी मागं लागलेली आहे. मला पण यायचं नाही त्या वरकोट्याला. माझं ना डोकं नुसतं आऊट होतंय. माझ्या वरकोट्यात माझं डोकं नुसतं असं फुटाय तुमच्या टेन्शनने. मला यायचंच नाही वरकोट्याला. तुमचं वरकोट तुम्हालाच लागला आणि तुमचं घर पण आणलंय माझ्या नशिबाला ना. तुम्ही इथं मोल करण्यासारखं काम करून खायचं तर मी करती. पण शांततेत जगती भावा बहिणीनं. एवढंच की माझ्या डोक्याला तुम्ही ताप देऊ नका तिथं राहून. इकडे येऊ नको तिकडे येऊ नको. मला नाही सांगायची गरज. लय माझं डोकं पिकले. काल काय दिवसात भावा बहिणीने एवढं टेन्शन मला तिथं टेन्शन मधनं मी गेली ना. मी कसं माझ्या जीवाला मला माहिती आहे मला किती त्यांनी टेन्शन दिलेलं आहे. त्यामुळं भावा बहिणीनं मला काय तिकडे जायचंच नाही. आपलं काय असेल ते इथंच मोल करण्यासारखं काम करून खायला येईल. त्यांना बी घालायला येईल. काय बाईच्या कामाला कष्टच आहे भावा बहिणींनो. कुठं नडलेलं आहे आपण. काय गडी नाही. आपल्याला कष्ट करावंच लागणार आहे. कुठं जरी गेलं तरी. तिकडे गेलं तरी सुख आहे का आपल्याला सासरवाडीत सांगा. पण जेवढं ती मला बोलते ना तेवढं मी लक्षात ठेवणार आहे भावा बहिणींनो. काय तिथं तरी काय सोन्याची खाण नाही आणि इथं बी काय सोन्याची खाण नाही. तिथं बी 2 टायमिंगचं अन्नच खावं लागतंय आणि इथं बी 2 टायमिंगचं अन्न खावं लागतंय भावा बहिणींनो. फरक एवढाच आहे की नवरा आपल्या जवळ लांब आहे असं परतीचा.
नवऱ्याला जर आपली काळजी नसली तर आपण तरी काय त्यांचा विचार करत बसायचंय भाऊ बहिणीनं. बहीण म्हणती काल तर चोरावानी गेली इथनं आणि तिथं जाऊन म्हणती जणू बायकोला आणून सोडू काय, म्हणजे ननद कटाळी वाटतं 2 दिवसात मला, बायकोला आणून सोडू काय म्हणल्यावर. तर ती म्हणलं नको नको नको, असं हात जोडलं जणू त्यांना, हात असो का असं कोपरापासून हात जोडलं म्हणा. मग मी पण हा काय कोपरापासून आकात दंडवतच घेते तुमच्या मोहर, मला यायचंच नाही तिकडं, तुम्ही तरी काय माझ्या नादी लागताय. मी पण लय सायको आहे, माझ्या डोक्यात एखादा काही विषय घुसला ना मग मी पण ती डोक्यातनं लवकर काढत नाही. झाली आता 2 लेकरं झाली, आज नाही उद्या मोठी होते का नाही का, राहणार आहे ते अशीच. तेव्हा करेल का नाही काम कष्ट करून जगवीन त्यांना बी खायला मी पण. एवढंच की जेवढं मन दुखाय सगळं बोललेलं आहे ना तुम्ही तेवढं लक्षात ठेवा, आणि मी तर तुम्हाला शब्दागणित त्याचं उत्तर पण देऊ शकते. पण आपण म्हणतो भावा बहिणींनो जाऊ द्या मरू द्या, काय यांच्या नादी लागायचं या, नादी लागून हे भांडण करून कोणाचं काही सिद्ध झालंय का होय. पण हे आताच चाललंय माझ्यावर, आताच करायला लागले ते तिथं राहू वरकोट्यात. तुमच्या बोलण्यानं तुम्ही किती जरी म्हणला तिला इकडं लावू नको किंवा तिला इकडं, तुम्ही किती जरी टोकाचा निर्णय घेतला ना भावा बहिणीनं, पण तुमच्या पुढची मला 2 लेकर आहे ती. मी आज नाही माझ्या मनाची मालकीन मी आहे, मी कवा यायचं कवा नाही. मी आता म्हणले तर तिथं येऊ शकते, पण मला यायचंच नाही तिकडं. तुमची जिरवायची आहे, कसं अन्न पाणी करून खाताय ना किती दिवस तीच बघणार आहे मी पण. आता एक काय वाटायचं नाही, एक ना एक दिवस वाटेल का नाही ऐकतं जीवाला खायला असावं बायकोनं केलेलं, हा मग तर येणारच नाही, बळ पण येणार नाही. तिथं बसून जाक्या मारायच्या नाही त्या, तिला लावायची नाही, इकडं रामकं नाही तमकं नाही. सारखं दुसऱ्या लग्नाचं टोमणं देते मला. दुसरं लग्न जरी केलं ना तरी तिला बी काही सुख नाही, तुम्हाला पण तिच्यापासून तुम्हाला काही सुख नाही, आनंदात नाही गोकुळात राहणार तुम्ही. दुसरं लग्न केलं काय केलं तरी भाऊ बहिणीला जे आहे ते आहे. संसार म्हणजे त्यात बायको लेकरं परपंच सगळा आला त्यातच, संसार करायचा म्हणल्यावर. सुखी कुठलाच माणूस नाही, मोठा किती जरी श्रीमंत असला आणि गरीब असला तरी कुठला सुखी माणूस नाही भावा बहिणीला. सगळ्याला जे कष्ट करावं लागतंय आणि जगावं लागतंय. देवाने जर एवढं सगळ्याला सुख दिलं असतं ना भावा बहिणीनं, तर देवाला बी परवडलं पाहिजे सगळ्याला आनंदात आणि सुखात ठेवायला. सुख आहे तिथं आनंद, दुःख पण भरपूर दिलेलं आहे देवाने. एवढंच की दुःखातनं सुखाची वाट कशी हुडकायची ना ते आपल्या हातात असतंय बघा. आता माझं दिवस आहे तर, आता माझं दिवस नाही तर भावा बहिणीनं त्यांचं दिवस आहे म्हणून ती बोलते ती टमाटामा मला बोललं ना का, बोलू दे किती बोलायचंय ते. पुढच्या व्हिडिओमध्ये त्या बहिणीला पण येत जाते की एकटी का गेलती म्हणून, मला सांगून तरी जायचं होतं की मी जाणार आहे म्हणून, चोरावणी गेले ते इथलं. कसं अर्जंट काम निघालं तिकडं काय माहिती, तिथून सांगितलं गोळ्या आणायला गेल्या म्हणून, तिथून मोहर गेल्या तिकडं त्यांच्या बाहेरला माझ्या सासरवाडीला. आणि मी इथं वाट बघत बसली जेवायसाठी. मी म्हणलं आताच येत्याला मगच येत्याला, मी 4-5 वाजता जेवली भावा बहिणीनं वाट बघून. परत मला म्हणले असते एकटीला टाकून खाल्लं मला इकडे मी गेली तर, म्हणून भावा बहिणीनं बसली होती वाट बघत. तर जेवाय बसली तर मॅडम तिकडं वर कुट्यात फोन आला होता. मस्त बेसन झाले भावा बहिणी.
आमच्या आवडीचं आहे बेसन, मला आवड. आनंदात राहायचं भावा बहिणींनो, काय कोणाचं टेन्शन घ्यायचं नाही. या डोक्यात आणि मनातले टेन्शन असतं भावा बहिणींनो, पण त्या टेन्शनला ना असं दाखवून द्यायचं नाही. आता खाऊन पिऊन निवांत राहायचं, एन्जॉय करायचं. कोणाला काय म्हणायचं आहे ते म्हणून करते. तर घ्यावं का बेसन झालंय मस्तपैकी. इकडं पीठ मळून ठेवलंय भावा बहिणींनो. आता करते चपात्या का